गुरुवारी रामचंद्र पुरुषोत्तम चौक संजीवन गुरुकुल या शाळेत 5व्या इयत्तेत शिकत आहे. आज आमच्या शाळेतून 6 मुले रानभाज्या प्रदर्शनासाठी विवेक हॉटेलच्या हॉलमध्ये आलेलो आहोत. त्याच्यामध्ये आम्ही फोडशी, अळूचं फतफत, भात इत्यादी, शेवगा इत्यादी भाज्या आणल्या आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की जी मुलं म्हणजे कुरकुरे आणि खातात त्यांनी पावसाळ्याच्या सीझनमध्ये ज्या रानभाज्या मिळतात ते हिवाळ्याच्या सीझनमध्ये मिळतात, ज्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मिळतात, ते सगळ्या रानभाज्यांची चव एकदा तरी घ्यावी. माझे नाव मी गुरुवारी रामचंद्र पुरुषोत्तम चौक संजीवन गुरु आणि आज आमच्या शाळेत 6 मुलं आलेली आहेत. मी आता 5वीमध्ये शिकत आहेत. त्यातली काही 7वीचे काही 8वीचे आणि आम्ही विवेक हॉटेल 3 हॉलमध्ये रानभाज्या प्रदर्शनाला आलो. अळूची फतफत आहे, फोडशी आहे, अजून काही शेवगा आहे, भातपात आहे, कडुलिंबाची पानं आहे, भारंगी आहे, टाकळा आहे, लिंबू आहेत गावठी आणि असं पावसाळ्यामध्ये ह्या भाज्या खाण्यासाठी चांगल्या आहेत. आणि कुरकुरे, वडापाव, पॅटीस इत्यादी अशी खाणं मैद्याचे पदार्थ हे शरीरासाठी हानिकारक असून हे खायचे चांगलं आहे. धन्यवाद. संजीवन गुरुकुल हे आहेत कडीलिंब गावठी आहेत आणि इथे कढीपत्ता आहे, भातपात आहे, शेवगा आहे, फोडशी आहे, भाजी आहे, शेंगा आहे. टाकळा